नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज तुम्हाला मी थोडी शेळी पालनबद्दल माहिती सांगणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. हे आमच्या छोट्या बंधूचं शेळी पालन आहे. ते 2-3 वर्ष झाले त्यांनी सुरू केले. स्टार्टिंगला त्यांची घरची एक शेळी होती, त्यापासून सुरू केले. थोडं काही विकतच्या पण शेळ्या घेतल्यात. चला थोडीशी त्यांच्याकडून माहिती घेऊया आपण. तुमचं नाव काय आहे? शेळी पालन कधीपासून करताय? 2 वर्ष झाले सुरू केलेलं. किती शेळ्या आहेत तुमच्याकडे आता सध्या? 9 येतं का? शेळ्या किती येतं? बोकड किती येतं? बोकड 2 शेळ्या 7. मोठाले बोकड पण तयार करता काय ईदसाठी? नाही आपलं यासाठी बेनू बेनू कटिंगसाठी पण ना, कापायला कटिंगसाठी पण तयार करतात. आता कळड्या नाहीत का सध्या? आहे ते तिकडे पलीकडे 3 कडे विकले काय आता यंदा सीजन? किती विकले? 5 विकले 32. 5 विकले काय? साधारण किती हजारापर्यंत विकले? 7-9. 7-9 आहे. मतलब काय नाही 35-40 हजार विकले म्हणायचं. यांना खायला काय काय देत आहे? कडवा मका. आणि ही गव्हाण मला खूप आवडली. ही गव्हाण कुठून बनवली तुम्ही? मटेरियल आणलं होतं श्रीगोंद्यावरून. श्रीगोंद्याहून मटेरियल आणलं होतं. असं बनवली कोणी? गावातल्या वेल्डरने बनवली काय? किती खर्च आला गव्हाण बनवायला? मटेरियल 3000 रुपये झालं, बनवायला 1500. मतलब 4,500 रुपयामध्ये गव्हाण बनवून झाले. किती शेळ्या? 2 येते बाळ्या. 2 बनवून झाले का? ठीक आहे. नाही किती शेळ्या खात्यात एका गव्हाणीमध्ये? 5 खात्यात. 5 खात्यात ना. हां, नाही भारी नियोजन आहे. सध्या यांना पेंट चारता काय? पेंट मका काही? गहू चारिता काय? मस्त आहे. चरायला सोडता काय? कांदा ठेवले शेळ्यांना खायसाठी. नाही शेळ्या चारायला सोडता रानामध्ये मोकळ्या? सोडीत वडील टाइम असले. वडील सोडतात काय टाइम असल्यावर? ठीक आहे. येतो 2. ह्या 2 आहेत का तुमच्या? ठीक आहे. ही चिंचेची सावली मस्त आहे भाऊ शेळ्यांसाठी, आहे ना? कोंबड्या पण आहेत का तुमच्याकडं? शेतकऱ्याच्या घरी सगळ्यात लागत आहे. कांदा ठेवलाय. आणि ह्यो कांदा कशाला ठेवलाय तुम्ही? शेळ्यांना. शेळ्यांना वय? मार्केट नाही त्याच्यामुळे. हां, बैल आपलं. बैल पण आहे का तुमचा? घराचं काम चाललंय इकडं. घराचं काम चालू आहे यांच्या. सुंदर असं मोठं घर बांधले त्यांनी. फक्त आता स्लॅब टाकायचा राहिलाय. बांधकाम झालेलं आहे. तर बरंच काम बाकी आहे. पण सध्या पाण्याची पण कमी आहे आमच्याकडे, त्यामुळं काम थोडं थांबवलंय त्यांनी. होईन लवकरच. एकदा घराचं काम पूर्ण झाल्यानंतर पूर्ण बांधकाम घराचा व्हिडिओ टाकेन मी. धन्यवाद मंडळी.